तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 45 सॉल्व करणार आहे. द पोटेन्शियल डिफरन्स दॅट मस्ट बी अप्लाइड अक्रॉस द सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ 4 आयडेंटिकल कॅपॅसिटर. ओके, तर पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला अप्लाय करायचं सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनच्या अक्रॉस, आणि याच्यामध्ये 4 कॅपॅसिटर दिलेले आणि चारीच्या चारी आयडेंटिकल आहे. सच दॅट द एनर्जी स्टोअर इन देम बिकम सेम. तर पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशनमध्ये जी एनर्जी स्टोअर होणार आहे ती कशी तर सेम आहे. द रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इन सिरीज टू पॅरलल कॉम्बिनेशन इज. तर आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे पोटेन्शियल डिफरन्सचा. पहिले सिरीज आहे अँड देन पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. तर हा क्वेश्चन 2023ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिले जो ऑप्शन आहे ए ते आहे 1:1, बी ऑप्शन आहे 2:1, सी ऑप्शन आहे 4:1 आणि डी ऑप्शन आहे 8:1. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल तर याला आपण सॉल्व करू आणि मग डिसाईड करू. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला अप्लाइड केलेलं आहे सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनच्या अक्रॉस. जे 4 आयडेंटिकल, त्याच्यामध्ये 4 आयडेंटिकल कॅपॅसिटर दिलेले आहे. सुरुवातीला आपण त्याला सिरीजमध्ये कनेक्ट करणार आणि पुन्हा नंतर पॅरलल कनेक्ट करणार. तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला लागेल. ओके, तर याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन दिलेली आहे, जी एनर्जी स्टोअर होणार आहे त्या सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये ती सेम आहे. ओके, तर एनर्जी स्टोअर इन अ कॅपॅसिटर म्हणजे पहिले सिरीज आहे आणि दुसऱ्या केसमध्ये पॅरलल, मग त्या दोन्ही कशा आहेत तर सेम आहे. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. ओके, आणि 4 आयडेंटिकल कॅपॅसिटर आहे म्हणजे याचा अर्थ C1, C2, C3 आणि C4 हे 4 कॅपॅसिटर आहे. आणि या 4 कॅपॅसिटरची व्हॅल्यू किती आहे तर C इतकी दिलेली आहे. 4 कॅपॅसिटरची व्हॅल्यू सेम दिलेली आहे. ओके, फक्त पहिल्या केसमध्ये सिरीज आणि दुसऱ्या केसमध्ये पॅरललमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला रेशो फाइंड करायचा आहे. तर पोटेन्शियल डिफरन्सचा सिरीजमध्ये आणि पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे आपल्याला काय करायचं VS डिवायडेड बाय काय करायचं VP. S म्हणजे सिरीज आणि P म्हणजे आपण काय घेतलं तर पॅरललसाठी या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे, मग सर्वात पहिले आपण कॅपॅसिटर, इफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज तर काय होतं ते बघू. इफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन सिरीज, सिरीजमध्ये जर कनेक्ट केले कॅपॅसिटर तर आपण त्यांचं काय करणार रेसिप्रोकल घेऊन ॲडिशन करणार. आता टोटल किती आहे 4 कॅपॅसिटर आहे, तर त्यांचं रेसिप्रोकल करून या ठिकाणी काय करायचं आपल्याला ॲडिशन्स 1/C1 + 1/C2 + 1/C3 आणि लास्ट 1/C4. आणि या प्रत्येकाची व्हॅल्यू किती दिलेली तर आपल्याला C इतकी दिलेली आहे. मग 1/C + 1/C आयडेंटिकल आहे म्हणून सगळ्यांची व्हॅल्यू सेम + 1/C. या चारही डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे न्यूमरेटरची तुम्ही काय करू शकता ॲडिशन. मग आपला 1/CS जो आहे तो किती भेटणार तर 4 डिवायडेड बाय C इतका. ओके, आणि याचा रेसिप्रोकल करू म्हणजे आपल्याला काय भेटेल तर CS भेटेल आणि हा जो CS भेटणार आहे तो किती भेटेल तर C डिवायडेड बाय 4. हा झाला तुमचा कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर सिरीजमध्ये. ठीक आहे, आता हेच जर कॅपॅसिटर आपण कसे कनेक्ट केले पॅरलल. इफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, कॅपॅसिटर कसे कनेक्ट केले तर पॅरलल, आणि पॅरललमध्ये आपण डायरेक्टली काय करतो ॲडिशन म्हणजे C1 + C2 + C3 + C4 डायरेक्ट ॲडिशन होणार. ओके, मग CP = C1 ची व्हॅल्यू किती आहे C, C2 ची पण C, C3 ची पण C आणि C4 ची पण C. म्हणजे किती झाले 4 टाइम्स झाले, माझा झाला 4C. पण आपल्याला कंडिशन काय दिलेलं आहे एनर्जी स्टोअर जी आहे कशामध्ये सिरीजमध्ये आणि पॅरललमध्ये ती सेम आहे आणि आपल्याला यांचा रेशो फाइंड करायचा आहे. मग आपण ती कंडिशन या ठिकाणी यूज करू. बट एनर्जी स्टोअर इन अ सिरीज कॉम्बिनेशन एनर्जी स्टोअर इन अ पॅरलल कॉम्बिनेशन आर सेम. आणि एनर्जी स्टोअरचा फॉर्म्युला काय 1/2CV². मग सिरीज आहे तर याला CS घ्या आणि पोटेन्शियल VS असेल. पॅरललमध्ये घेतलं तर 1/2 आज तुमचा CP आणि हा काय असेल तर तुमचा VP. त्याचं काय असणार तर स्क्वेअर. 1/2 काय आला कॅन्सल. आणि जो CS आहे तो CS किती दिला तर 4 डिवायडेड बाय C आणि VS आपल्याला फाइंड करायचा तो तसाच असू द्या VS². CP जो आहे CP किती येतं 4C आणि हा जो VP दिलेला आहे तुम्हाला तर त्याचा स्क्वेअर तसाच असू द्या VP². सॉरी CS जे आहे ते रेसिप्रोकल करायचं राहिले C डिवायडेड बाय 4. C डिवायडेड बाय 4 झाला. ठीक आहे, आता याला काय करायचं आपल्याला सिम्प्लिफाईड करायचं, पण आपल्याला VS डिवायडेड बाय VP करायचा होता. मग VS² तसा राहू द्या, फक्त VP² जो इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड करून घ्या. मग आपल्याला काय भेटेल तर
VS² डिवायडेड बाय काय आलं तर VP². ओके, इथं जो रिमेनिंग राहिला तो काय राहिला 4C. हा 4 इकडे डिवायडेड, इकडे काय होणार तर मल्टिप्लाय, आणि जो C मल्टिप्लाय होता तो काय झाला तर डिवाइड. हा इथला C आणि इथला C काय झाला कॅन्सल. मग आपला VS² डिवायडेड बाय VP² जर घेतला तर 4 4 किती होणार 16, आणि 16 कशाचं स्क्वेअर रूट आहे तर 16 आहे तुमचं 4चं. मग VS डिवायडेड बाय VP जर घेतला तर 16 4चं स्क्वेअर रूट आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर आपल्याला रेशोमध्ये फाईंड करायचं, तर याला आपण 4:1 कन्सिडर करू. आणि ऑप्शन जर या ठिकाणी चेक करत असाल तुम्ही तर ऑप्शन नंबर C जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार तो ऑप्शन C, आणि ऑप्शन C म्हणजेच काय VS डिवायडेड बाय VP इज नथिंग बट 4:1.